म्हस्कर ह्या बीजेपी तर्फे निवडणूक लढवित आहेत। आपण आता त्यांच्याशी संपर्क साधत आहोत व त्यांच्या प्रभागातील परिस्थिती काय आहे ते जाणून घेणार आहोत। नमस्कार। बरं, तुम्ही आता मतदारांशी संपर्क साधत आहात, इथल्या प्रभागामध्ये फिरत आहात, तर तुम्हाला तुमचा प्रभाग कसा वाटतो आणि मतदारांच्या तुम्हाला काय समस्या जाणवल्या? प्रभाग माझा जुना प्रभाग होता तो अतिशय मला आता सुंदर वाटतोय। त्याच्यात अजून काही सुशोभीकरण करण्याची गरज आहे, ती आम्ही आता करणारच आहोत। पण जी गावं आमच्याशी आता नवीन जोडली गेली आहेत, म्हणजे एरंजाड, सोनिवली व बदलापूरचा जो तबेला एरिया आहे, त्या एरियामध्ये मला अशा समस्या जाणवल्या की म्हणजे तिथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। आमचा सगळ्यात मोठा आणि पहिला विजन हेच असणार आहे की प्रत्येक सोसायटी, प्रत्येक गाव तिथे घरोघरी पाणी असलं पाहिजे। तिथे त्या सोसायटीला ज्या टँकर येतात आणि त्या टँकरचं त्यांचे जे म्हणजे पैसे जातात ते आम्हाला वाचवायचे आहेत आणि आम्हाला म्हणजे आमचा पूर्ण वॉर्ड हा टँकर मुक्त वॉर्ड असा हा आमचा एक सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला स्वप्न तोच असणार आहे। आणि सेकंड समस्या जी मला दिसली ती एरंजाड आणि सोनिवलीमध्ये खूप मोठी समस्या आहे, ती म्हणजे कचऱ्याची। तिथे घंटागाडी पण वेळोवेळी जात नाही आणि कचरा तर अजिबात साफ नाही होते। तर सेकंड मेन फोकस आमचा तिकडे नवीन एरियामध्ये हा कचऱ्याकडे असणार आहे। बरं, आता इथं मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? याआधी आम्ही भरपूर कामं केली आहेत। माझे मिस्टर आहेत बंटी दादा म्हस्कर, ज्यांचं नाव तेजस राजाराम म्हस्कर असं आहे। त्यांनी याआधी म्हणजे त्यांच्याकडे कोणताही पद नसताना सुद्धा 10 वर्ष सोशल वर्क करत आलेत। ते त्यांच्या स्वखर्चाने ते करत आलेत। तर मला अशी माझी इच्छा आहे की आम्हाला एक चान्स द्यावी। आमच्याकडे जर ती ऑथॉरिटी असेल निवडून आल्यानंतर की आम्ही म्हणजे सरकारकडनं आम्ही निधी घेऊन लोकांची मदत करू शकतो। आम्ही स्वखर्चाने सुद्धा करू शकतो, पण जर सरकारकडून आम्हाला जर तो सपोर्ट भेटला तर आम्ही अजून खूप जास्त काम करू शकतो आणि खूप चांगलं काम करू शकतो आणि लोकांनी आमच्यावर यासाठी विश्वास दाखवावा अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते। बरं, आता तुम्ही सामाजिक कार्यामध्ये तुमचे पती होते, तर साधारणतः त्या माध्यमातून कुठली कामं झालेली आहेत असं तुम्हाला वाटतं? साधारणतः म्हणजे आमच्या या एरियात सुद्धा आधी पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता। भरपूर सोसायटी, आता मी जसं डोर टू डोर फिरते, मी प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारते की ताई तुम्हाला काय समस्या आहे, तर त्यांचं पहिलं वाक्य असं असतं की ताई आमची सर्वात मोठी समस्या पाण्याची होती, ती दादांनी आमची ऑलरेडी कंप्लीट केलेली आहे आणि बाकीच्या छोट्या छोट्या आहेत त्या आम्ही तुम्हाला निवडून आल्यानंतर सांगतो। तर आम्ही अशा या रोडच्या, ड्रेनेजच्या, पाण्याची सर्वात मोठी समस्या आमच्या इथे पाण्याचीच होती। आता ती मला वाटतं 80 to 90% सॉल्व्ह झाली आणि उरलेली 10-20% आहे ती लवकरच होईल। बरं, तुम्हाला काय विश्वास वाटतोय मतदार तुमच्या पाठीशी उभे राहतील म्हणून? खूप खूप विश्वास वाटतोय, कारण जेवढं मी फिरते ना मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो लोकांकडनं आणि खूप म्हणजे मला लोकांकडनं भरपूर अशी अपेक्षा आहे की ते आम्हाला सपोर्ट करतील। बरं, आता तुम्ही तुमच्या मित्र पक्षाशीच लढत आहात, कसं वाटतंय? म्हणजे आता मला तर एवढा एक्सपिरियन्स नव्हता आधी मित्रपक्षाचा, कारण जसं माझं लग्न झालं तसं आम्ही लगेचच मला वाटतं 5-6 महिन्यानंतर बीजेपीमध्ये प्रवेश घेतला। तर मला तिकडचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, पण इकडची जेवढी लोकं आहेत ती खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप चांगली आहेत आणि त्यांच्याशी आमचं जे रिलेशन जोडलं गेलं त्याचा मला खूप आनंद आहे। तुम्ही आता पहिल्यांदा निवडणूक लढवत आहात, निवडणुकीच्या रणरिंगणात उतरला आहात, निवडणुकीला सामोरे जातात, तेव्हा तुम्हाला स्वतः काय वाटतं? खरं बोलायला गेलं तर खूप एन्झायटी आहे, पण जो मी बोलली जसं का मला आमच्या मतदारांवर, आमच्या वॉर्डातल्या लोकांवर खूप विश्वास आहे। त्यांचं जे आमच्याप्रती प्रेम आहे त्या प्रेमावर आणि त्यांचा जे आमच्याप्रती विश्वास आहे त्या विश्वासावर मला विश्वास आहे आणि मी सर्व मतदारांना एवढं सांगू इच्छिते की तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही।